अमेरिका इराण युद्धाचा फटका संपूर्ण देशामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरगुती गॅस सिलेंडरसाठी बसत आहे। एकीकडे शासन प्रशासन दावा करत आहे की गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाहीये, मात्र दुसरीकडे गॅस सिलेंडर मिळण्यासाठी सामान्य नागरिकांना गॅस एजन्सी समोर तासनतास उभं राहावं लागतंय। तरी मात्र सामान्य जनतेला गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दावा करण्यात आला होता की कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाहीये, मात्र अमरावती जिल्ह्यात विविध गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। केंद्र सरकारच्या गलथान कारभाराविरोधात आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं आहे। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशा सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। सदर आंदोलनात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जय शिवराय। आज संपूर्ण देशामध्ये आपले पंतप्रधानांनी जे गॅस सिलेंडर संदर्भातला तुटवडा, जो कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे, त्या संदर्भात आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांना प्रश्न विचारलेत। RSSच्या विरोधात त्यांनी जे पंतप्रधान आपल्या देशाला दिलेत, त्यांना प्रश्न विचारण्यासाठी आम्ही मोर्चा काढला। तर RSSचे मोहन भागवत साहेब त्या दिवशी साहेबांना भेटले नाहीत आणि आज आपण बघतोय गॅस सिलेंडरमुळे भरपूर हॉस्टेल, मेस, हॉटेल, छोटे छोटे उद्योग करणारे लोक सगळ्यांना गॅस तुटवड्यामुळे नुकसान होत आहे। काही विद्यार्थी त्यांना जेवण न मिळण्यामुळे ते हॉस्टेल आणि मेस सोडून आपापल्या गावी जात आहेत। ह्या सगळ्या नुकसानाला कोण जबाबदार, या माहितीसाठी आज आम्ही राज्यव्यापी नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर असं आंदोलन छेडलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही आवाहन करतो की त्यांनी जर गॅस सिलेंडर चिन्हावरती मतदान केले असते तर निश्चितच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात आज देशामध्ये आम्ही गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होऊच दिला नसता। तेवढी ताकद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या निर्णयात असती। म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार संघटना सगळे मिळून कलेक्टर साहेबांच्या मार्फत पंतप्रधान साहेबांना विचारतो आहे की गॅस सिलेंडरचा तुटवडा कसा निर्माण झाला हे आम्हाला कृपया करून माहिती द्यावी।